बडनेरा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझा जय श्रीराम। 20 तारखेला मतदान आहे आणि हे निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। खरं पाहिलं तर ही निवडणूक एक प्रामाणिक कार्यकर्ता, वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा आहे। मी अनेक वर्ष झाले लोकांमध्ये काम करतोय, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय। मग तो शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, मग तो क्रीडा क्षेत्रातलं असेल किंवा सांस्कृतिक असेल, आणि सगळेजण लोक मला काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखतात। खेळाचं मैदान असेल किंवा तरुणांसाठीची अभ्यासिका असेल किंवा ग्रामीण भागातल्या पांदन रस्त्याचा विषय मार्गी लावायचा असेल किंवा बगीचा निर्माण करणारा असेल, पर्यटनाच्या संदर्भामध्ये मोठी संधी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून त्याचा विकास असेल, किंवा अमरावती शहरामध्ये शिवसृष्टी निर्माण झाली पाहिजे त्यासाठी 5 कोटीचा निधी मी राज्य शासनाकडून आणून आजही शिवटेकडीवर शिवसृष्टीचे काम सुरू आहे। वर्षानुवर्ष जी पालखी, अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनाला जाते, तो रस्ता अतिशय बिकट, खराब आणि वाईट होता। त्यासाठी 10 कोटीचा निधी आणून तो पालखी मार्ग मी पूर्ण केला। त्याचबरोबरीने साईनगरमधून साईबाबा मंदिराकडून तर गजानन महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता असेल किंवा कल्याणनगर ते यशोदानगरकडे जाणारा रस्ता असेल किंवा कमल प्लाझा पासून तर आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे मंगलधाम कॉलनीकडे जाणारा, त्या सगळ्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम मी पूर्ण केलं आहे। आता गाव तिथे अभ्यासिका, गाव तिथे रस्ता, गाव तिथे स्मशानभूमी, त्याचबरोबरीने महिलांसाठी बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र, बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारं मार्गदर्शन केंद्र, छत्री तलावावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, भीमटेकडीचं सौंदर्यीकरण करायसाठी आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्र्यावर, महामानवापासूनचा त्यांचा प्रवास ते दाखवणारा लेझर शोचं काम असेल, हे सगळं माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी दिलं आहे। तसंच भातकुलीला जैनांचं तीर्थक्षेत्र आहे, जैन बांधव मोठ्या भावभक्तीने जातात, त्याचा ब वर्ग दर्जाचा असेल, कोंडेश्वर, तपोवनेश्वर, गडगडेश्वरचा विकास असेल किंवा बंडेश्वर बाबांचं मारुतीचं देवस्थान असेल, महानुभाव पंथांचं साधकांचं स्थान जे आहे भानखेड्याला, त्या ठिकाणचा विकास असेल, बुटी प्लॉटमध्ये येणारा गुरुद्वाराचा असेल किंवा बडनेरामधला गुरुद्वाराचा विकास असेल, त्या ठिकाणचं सौंदर्यीकरण असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचा माझा संकल्प आहे। ग्रामीण भागामध्ये 4 दिवस रात्री लाईन असते, त्यामुळे लोकांना रात्री जाऊन त्या ठिकाणी पाणी शेतीला द्यावं लागतं, आणि म्हणून सोलरचा मोठा प्लांट असेल, आसरा साईडनी 15-15 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, ते पिण्याचं पाणी देण्याचा भाग असेल, हरतोटी, खरबी या भागातलं आजही खारा पाणी येतं की ते तोंडात धरवलं जात नाही, त्या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, अमरावती शहरात सीसीटीव्ही कॅमेरा असेल, पोलीस स्टेशनची संख्या वाढवण्यातला भाग असेल, आणि महत्वाचा मुद्दा स्वच्छतेवर आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे। आणि म्हणून या मतदारसंघाच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की एक टर्म 15 वर्षाची तुम्ही मला द्या। आपण 15 वर्ष एका व्यक्तीला दिला, त्यांनी स्वतःचा विकास केला, संस्कृती भवन अपूर्ण राहिलं पण स्वतःचं फार्म हाऊस पूर्ण झालं। खरं पाहिलं तर हे फार वाईट आहे, आणि म्हणून जनतेने तुम्हाला दिलेली ताकद आहे ती जनतेच्या सेवेसाठी वापरली पाहिजे। झोपडपट्ट्यांचा विषय, अजूनही सिंधी बांधवांना लीज पट्टे मिळाले नाही, PR कार्ड मिळाले नाही, अजूनही काय म्हणतात त्याला, माजी सैनिकांना
त्यांना अजूनही PR कार्ड मिळाले नाही. अनेक समस्या आहेत. बडनेरा मतदारसंघ हे समस्येचं माहेरघर आहे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या 5 वर्षामध्ये मी सेवेच्या माध्यमाने या सगळ्या समस्यांचं उत्तर शोधेल. 20 तारखेला आपण EVM मशीनवरील 14 नंबरचं बटन दाबून प्रेशर कुकर या चिन्हावर मतं देऊन मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. या बडनेरा मतदारसंघामध्ये नक्कीच झेंडा हा भगवा लागेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की आपण मला मतदान करावं. EVM मशीनवरील 14 नंबरचं बटन तुषार पंडितराव भारतीय, निवडणूक चिन्ह आहे प्रेशर कुकर. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. मी, माझे कार्यकर्ते, माझे शुभचिंतक, पण काही ठिकाणी जर मी येऊ शकलो नसेल तर आपण मला समजून घ्यावं, आपण मला माफ करावं, एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. खूप खूप धन्यवाद.